हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण पाहणार आहोत खानदेशमध्ये लग्नाच्या पंगतीमध्ये जे बट्टी बनते ते कशी बनते. अजिबात कडक न होता मस्त अशी प्रॉपर खानदेशी पद्धतीने बट्टी बनवूया. तर चला, मी हे एक पातेलं पीठ घेतलं. पिठामध्ये मक्का टाकून आणि थोडं जाडसर दळून आणायचं. आता यामध्ये 1 चम्मच ओवा, 1.5 चम्मच हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा हा टाकायचा आहे. सोड्याने बट्टी जी आहे ती अशी फुगेल आणि नरम राहील. तर हा अर्ध्या चम्मचपेक्षा थोडा जास्त घेतला, हा टाकते. हा आता हे सर्व मिक्स करून घेते. तर जेवढं पीठ घेतलं त्या हिशोबाने सर्व घ्यायचं. एक वाटी मी हलकसं कोमर तेल घेतलं. या तेलाने काय होईल की आपली जी बट्टी आहे ते एकदम अशी खुसखुशीत होईल आणि नरम होईल, कडक अजिबात होणार नाही. तर तुम्ही खायचा सोडा नाही टाकला तर 2 वाटी तेल घ्यायचं. मी 1च वाटी घेतली. आता हे व्यवस्थित आपल्याला असं हे हाताने, दोन्ही हाताने अशा चोळून घ्यायचं आहे. अशी गाठ पडायला पाहिजे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून शाने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम गव्हाचं पीठ कसं राहते तसं नाही मळून घ्यायचं, ते जास्त असं नरम राहते. हे आपल्याला एकदम असं कडक करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून शाने मी हे असं पीठ एकदम असं कडक करून घेतलं आहे. चला, याचा एक गोळा तोडून शाने याचे असे गोल बनवून घेऊया. याला आतमध्ये अशी वाटी करून घ्यायची, म्हणजे लवकरच शिजते. आणि असं गोल करून घ्यायचे. असेच आपल्याला सर्व उंडे हे करून घ्यायच्या या पद्धतीने. बऱ्याच जणी म्हणतात तुझ्या गावाकडची बट्टी केली की कडकच होऊन जाते. तर या पद्धतीने करा, अजिबात कडक होणार नाही. आता थोडंसं गॅसचा प्रॉब्लेम आहे, तर मी हे इंडेक्सवर पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे, ते पण कुकरमध्ये, म्हणजे लवकर शिजेल म्हणून. तर कुकर ठेवलं त्यावरती आणि पाणी घेतलं अर्ध कुकर, आणि त्यामध्ये आपल्याला हे बनलेले गोळे सर्व हे टाकून द्यायच्या. गावाकडे आम्ही हे जे गोळे आहेत हे आम्ही चुल्यावरती शिजवता, कारण की याला थोडंसं टाईम लागते आणि गॅस जास्त जळते. तुम्हाला वाटलं तुम्ही पातेल्यामध्ये गॅसवरती पण शिजू शकता. आता हे असे पलटून घ्यायचे. दोन्हीकडून मस्त असे शिजले की थोड्या वेळानं मी हे इंडेक्स बंद करून टाकते आणि हे आपल्याला काढून घ्यायचे. तर हे 5-6 मिनटं मी शिजू दिले आहे. आता एका परातमध्ये मी हे काढून घेते सर्व. आता गॅसवरती कढई ठेवली मी. आता तूप टाकलं त्यामध्ये. आता ते गरम होईल तोपर्यंत हे आपल्याला कट करून घ्यायच्यात. हे असे थंडे करून घेतले मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे असे 4 भाग पण करू शकता, पण मी असे मस्त असे पावासारखे कट करते आणि मी हमेशा असेच कट करते, म्हणजे लवकर तळल्या. आता हे बघा असे. आता असेच हे सर्व कट करून घेते मी. जेवढं पीठ घेतलं त्याच हिशोबाने मीठ, ओवा, हळद सर्व टाकून घ्यायचं. ओवा पण, आणि तेल जे आहे, ओवा घेत नसाल तर तेल 2 वाटी घ्यायचे आणि हलकंसं गरम करून घ्यायचं. आता हे सर्व कट करून घेतले मी. चला, आता याला तळून घेऊया. हे बघा, हे असे मस्त असे पातळ झाले आहे. लवकर तळल्या आता असे कट केले की. तर तूप मस्त असं गरम करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या. तूप चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे लवकर तळल्या आता, नाही तर वेळ लागतो मग कलर यायला त्याला. आता झाऱ्याच्या साहाय्याने हे असे पलटून घेते. छान असा कलर आला तेव्हाच काढून घेऊया. बट्टी बनवायची जी पद्धत आहे सर्व वेगवेगळ्या भागातली असते. तर हे आमच्या जळगाव खानदेशमध्ये असे याच पद्धतीने बट्टी बनते आणि मस्त लागते ही वरणासोबत आणि वांग्याच्या भाजीसोबत. लग्नामध्ये जास्त करून शनी याचाच बेत राहतो आमच्याकडे. हे बघा, असा छान असा कलर आला की काढून घेणार आहे आपल्याला. आता हे काढून घेते मी, एका प्लेटमध्ये ठेवते. तूप चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे लगेच तळल्या जाता, काहीच वेळ लागत नाही. तूप चांगलं मस्त असं गरम करून घेतलं की. हे पण अशा सर्व मी आता ह्या तळून घेते, सर्व बट्ट्या. आता थोड्या जास्त टाकते, म्हणजे लवकर तळल्या जातील. तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. भरपूर अशा रेसिपीचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. आता हे बघा, मस्त असा कलर आला आहे. अशा सर्व मी ह्या तळून घेतल्या आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.